रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येत नसल्यास आता थेट लायसन्स आणि परमिट सुद्धा रद्द करण्यात येणार आहे आणि या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी शासन निर्णय जाहीर केल्याचं सांगितलंय। 17 तारखेनंतर थेट कारवाई करणार असल्याचा इशाराही प्रताप सरनाईकांनी दिला। याशिवाय जे रिक्षा आणि टॅक्सी चालक मुजोरी करतील त्यांना कारवाईला सामोरं जावं लागणार असल्याचंही सरनाईकांनी स्पष्ट केलंय। मी असं म्हणत नाहीये की घरी जाऊन तुम्ही तुमच्या बायको पोरांबरोबर आई वडिलांबरोबर मराठीत बोला। आमचं असं म्हणणं आहे की प्रवाशांशी तुम्ही मराठीमध्ये संवाद साधा आणि त्यानुसार ती कारवाई आम्हाला अटळ आहे। जर तुम्ही शेवटी एवढा तुम्हाला प्रयत्न केले राज्य शासनानं तुम्हाला मराठी शिकवण्यासाठी व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी आणि तरी त्याचा फायदा जर तुम्हाला घेता येत नसेल, तुमची मगरुरी कायम असेल, तुमची मुजोरी कायम असेल, तर मग शेवटी कायद्याचा बडगा हा तुम्हाला 18 तारखेपासून दाखवावाच लागेल। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी अतिरिक्त 100 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी भाजप ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केली आहे। शासनानं 1 मे ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकण्याची मुदत दिली होती। मात्र गेल्या काही महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात प्रशिक्षणासाठी सभागृह, शाळा आणि क्लासरूम्स उपलब्ध होऊ शकल्या नाहीत। तसंच मुंबई, ठाणे, पुणे, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, परभणी, नांदेड यासारख्या शहरांमध्ये प्रशिक्षक वेळेत पोहोचू शकले नाहीत। दरम्यान राज्यातील जवळपास 75% चालकांनी मराठी भाषेचं प्राथमिक ज्ञान आत्मसात केलंय। उर्वरित चालकांनाही संधी मिळावी आणि त्यांच्यावर अचानक कोणतीही अन्यायकारक किंवा दंडात्मक कारवाई होऊ नये यासाठी आणखी 100 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी भाजपचे वाहतूक सेलचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्याकडून होताना दिसतेय। 100 दिन के अंदर बारिश आ गई, कहीं हमको बालवाड़ी नहीं मिली, कहीं स्कूल अवेलेबल नहीं मिला, कहीं हॉल अवेलेबल नहीं हुआ, कभी हज हाउस हमको नहीं मिला। ये सारी दिक्कतों का सामना रिक्शा चालक और टैक्सी चालक और मराठी महासंघ के टीचरों को करना पड़ा। इसीलिए अगर 100 दिन में से सिर्फ 40 ही दिन हमको मिले, 60 दिन हमको मिले नहीं, इसलिए हमने कहा कि प्रताप सरनाईक जी हमको 100 दिन का टाइम और दो। जो अमराठी उत्तर भारतीय जो हमारे रिक्शा चालक टैक्सी चालक है पूरे महाराष्ट्र भर में, वो रिक्शा चालक टैक्सी चालक 100 दिन में सुंदर अच्छी मराठी सीखेंगे, जुजबी मराठी सीखेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।